कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बाळा हे आपलं शेत हा इथं आपल्या आजोबांनी लय म्हणजे लय घाम काढलाय. आणि आप्पे तुला सांगतो, कदम ज्यावेळी शेती करायची ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं तेजच वेगळं होतं ग. आपली शेत म्हणजे मानाची गोष्ट असती आणि कसून खाण्यातली ना मजाच वेगळी असते बघ. खरे आजोबा पण झालं ना तर धन्यच मिळालं अजून. अमोल बाळा, मी तुला सगळं समजावून सांगतो. काय आहे हे, तुला जे पीक दिसतंय ना, हे उगवण्याआधी शेतकरी ही जमीन आहे ही उन्हात तापवतो, नंतर त्याची नांगरट करतो, फणणी करतो आणि मग जे पेरायचं आहे ना ते पेरून घेतो, मग शेत बांधतो आणि मग शेतकरी पावसाची वाट बघत बसतो. हा म्हणजे आता पाऊस पडतो त्याची आजोबा. हा पाऊस पडला ना त्याआधी शेतकऱ्यानं पेरलं होतं, म्हणून आता बघ कसं छान उगवलंय ते. आजोबा शेतकरी किती काम करतो ना. रामोल बाळा, एवढं करून बी पावसाचं वारं जर का फिरलं ना तर शेतात फक्त गरिबीच उगवते बघ. म्हणजे आजोबा अरे बाळा, म्हणजे शेती किती जरी जोमानी केली ना तरी सगळं निसर्गावरच अवलंबून असणार आहे. हा आता मला कळलं की मात हातामध्ये शिल्लक जेवण का ठेवू देत नाही. करेक्ट, एकदम बरोबर. अमोल, अन्न हे पूर्ण ब्रह्मांड. अर्जुन कदम, यातलं तुम्ही काय केलंय विचारा स्वतःला. 7 वर्षांच्या अमोलनं कधी शेती बघितली नसेल आजपर्यंत, पण आप्पीने त्या शेतीचं महत्व घर बसल्या शिकवलंय त्याला. आप्पे, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे ग. देव बाप्पा, शेतकरी एवढं काम करतो, मग तू त्याच्यावर कधीच नको वाईट वागू. अमोल, अरे बाळा, तू अशी जर प्रार्थना केली ना तर देव नक्की ऐकेल बघ तुझं. विनय, या चांगल्या वाईटात एकच शिकलो बघ, नातू आला ना की सगळं जग कसं चांगलं दिसायला लागतं. अरे दादा, अमोल आल्यापासून ना माझी जगायची इच्छा 10 पट वाढली बघ. बाबा, अहो, असं का बोलताय तुम्ही? आप्पे, या अमोलमुळे आम्हाला आजोबाचं खरं सुख मिळालं, त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तर काय, आता ना मला सगळे आनंदात पाहिजे बस. आई, काय कुठे हरवलात? आप्पे, इकडे येतेस? बर. काय होय, काय झालं? आप्पे, खूप दिवस झाले सांगू का नको वाटत होतं तुला, पण आता मला राहवं ना बघ. आई, काय झालंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.